सकाळी सकाळी काहीतरी पौष्टिक आहार घ्यायचा आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता। सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असावा। रोज रोज पौष्टिक नाश्ता काय करावा हे आपल्या गृहिणींना रोजच पडत असतो। तर आज आपण भरपूर भाज्या घालून पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत। चटपटीत पण आणि भरपूर फायबरयुक्त पण। भाज्यामध्ये कॅलरी कमी आणि पोषण जास्त असते, त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर भाज्या खाणं आवश्यक आहे। तर चला पाहू या रेसिपी। नमस्कार, मी रसिका तुमचं आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर हे इथे मी मूग डाळ आणि तांदूळ समप्रमाणात भिजत घातली होती। म्हणजे 1 वाटी तांदूळ तर 1 वाटी मूग डाळ हे मी रात्रीच भिजत घातलं होतं। तर ही डाळ आणि तांदूळ छान भिजलं गेलं आहे। यामधलं पाणी काढून घेतलं आहे। ही डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊया। त्यासाठी मी ते एक मिक्सरचा डब्बा घेतला आहे। त्यामध्ये हे डाळ तांदूळ घालूया आणि 2 हिरवी मिरची आणि थोडं आलं घालूया आणि हे 2 भागामध्ये आपण वाटून घेणार आहोत। आणि हे मी इथे भाज्या कट करून घेतल्या आहेत। यामध्ये आपण गाजर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। हे घालूयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चम्मच दही घालूया आणि 2 चिमूट खाण्याचा सोडा पण घालूया। आणि छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण पाणी घालणार नाही, त्यामुळे गरज वाटल्यास थोडी दही घालू शकता। आणि गॅसवर आप्पे पात्र ठेवला आहे। यामध्ये थोडं तेल घालूया आणि मोहरी आणि थोडं तीळ घालूयात। आणि यामध्ये हे मिश्रण घालूयात। आणि झाकून 2 मिनिटं हे शिजवून घेऊया। नंतर पलटून मिनिटभर ठेवूयात। तयार आहे आपले भरपूर फायबरयुक्त आप्पे। नारळाची चटणी किंवा शेजवान चटणी सोबत सर्व करूया। तुम्हाला अशाच हेल्दी रेसिपी बघायच्या असतील तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा। प्लीज एक लाईक करा। धन्यवाद।